भाजपा नगर सेविका रितु तावड़े बनी मुंबई महापौर की प्रत्याशी। उप महापौर पद के दावेदार बने शिवसेना शिंदे गुट के नेता संजय घाड़ी। बीजेपी शिवसेना की बैठक के बाद अमित साटम और राहुल शेवाले ने की घोषणा। मुंबई महानगर पालिका में भाजपा का महापौर बनने जा रहा है। भाजपा की ओर से नगर सेविका रितु तावड़े ने मुंबई महापौर की प्रत्याशी पद का पर्चा भरा, तो वहीं उप महापौर पद के दावेदार बने शिवसेना शिंदे गुट के नेता संजय घाड़ी। अमित साटम और राहुल शेवाले ने बीएमसी मुख्यालय में इसकी विधिवत घोषणा की। इस दौरान बीजेपी और शिवसेना गठबंधन के सभी नवनिर्वाचित नगर सेवक मौजूद थे। साथ ही बीजेपी नेता व मंत्री मंगल प्रभात लोढ़ा और बीजेपी नेता पवन त्रिपाठी भी मौजूद थे। कैमरामैन सुरेश डाबी के साथ आनंद श्रीवास्तव और नवनीत शुक्ला, ग्लोबल चक्र न्यूज। करण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात। परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून 118 नगरसेवक आणि नगरसेविका आहेत। 114चा हाफवे मार्क आहे आणि त्या 118च्या व्यतिरिक्त अजून काही नगरसेवक आणि नगरसेविकांचाही पाठिंबा हा महायुतीला लाभलेला असून पूर्ण आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीला प्राप्त झालेलं आहे। या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता जे जे लोक या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ इच्छितात, महायुतीच्या बरोबर येऊ इच्छितात, नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात, त्या सर्वांचं स्वागत आहे। नाही, अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही। आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही। आम्ही सर्व समाजविघातक, देशविघातक, देशविरोधी आणि आतंकवादी शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांबरोबर कायम आम्ही संघर्ष केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही तो संघर्ष करू। असं म्हटलं जात होतं की अमराठी मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार, मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणतरी वेगळा महापौर हा करायचा होता। त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू, मराठी, कोकणी, मालवणी महापौर हा लाभलेला आहे। घोटाळे पाहायला मिळाले। मुंबई महानगरपालिकेवर तुमची सरकार
महापौर तुमचा जो बसलेला आहे काय कार्यक्रम असतील तर ते आमचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते हे जाहीर करतीलच. पण मातृशक्तीचं नेतृत्व हे मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं असून मला हा पूर्ण विश्वास आहे की आई जगदंबेसारखं भ्रष्टाचाराला कायमचं, ज्या भ्रष्टाचाराला उद्धव ठाकरेंनी या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जन्म दिला होता, त्या भ्रष्टाचाराला आई जगदंबेच्या आशीर्वादानं मातृशक्ती कायमचं उखडून फेकून दे. 25 वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका चार्जशीट मध्ये आहेच, त्यामुळे आम्हाला काही वेगळी चार्जशीट करायची आवश्यकता नाही. पोलिसांनी मिठी नदीच्या गाळाची चार्जशीट ही दाखल केलेली आहे. अनेक लोक जेलमध्ये सुद्धा आहेत. आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांना इज ऑफ लिव्हिंग देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुंबईकरांचा मुंबईच्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा विश्वास हा संपादित झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्य करू. महापौर कोणाचा किंवा कोणाची होईल हे महत्वाचं नाहीये. आम्ही या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं गेलो होतो. आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेवरती विराजमान होईल. निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की 118 नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कुणीतरी महापौर होईल. त्याचप्रमाणे त्या 118 पैकी महापौर झालेले आहेत, उपमहापौरही झालेले आहेत. आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं, मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. मुंबईकरांना प्रतीक्षा आहे की आता कारभार सुरू होण्याची बहुमत तुम्हाला दिलेलं आहे. आता समित्यांचं वाटप रखडल्यामुळे कुठेतरी कारभार पण रखडला अशी चर्चा सुरू. कुठलंही कशाचंही वाटप रखडलेलं नाही. सगळा टाइम टेबल तुम्ही एमएस कडनं घेऊ शकता, कारण तो त्यांचा अधिकार असतो. ते जसं टाइम टेबल घोषित करतील त्यानुसार समित्यांच्या निवडणुका, प्रभाग समित्यांच्या निवडणुका, सगळ्या निवडणुका पार पडतील. त्यामुळे त्याचं टाइम टेबल तुम्ही त्यांना विचारा. आमच्या देशाचे आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे आमचे इन्फ्रामॅन, आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई अजितदादा पवार साहेब, आणि त्याचबरोबर आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी आणि मंचावर बसलेले सगळे उपस्थित, या सगळ्यांच्या आणि माझ्या समोर बसलेल्या माझे सगळे सहकारी, महायुतीचे आमचे सगळे नगरसेवक यांच्या वतीने मी आज फॉर्म भरलेला आहे. आणि मला नक्की खात्री आहे की 11 तारखेला चांगल्या मोठ्या संख्येने हा विजय निश्चित आहे. एक जवळपास अमितजींनी सांगितलं 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे. 100% लोकांनी पूर्ण विरोध करून, जसं अमितजींनी सांगितलं 3ही पक्ष एकत्र आले होते, तरी सुद्धा एक 50च्या वरही त्यांचे नगरसेवक जिंकून नाही आले. हाच कौल मुंबईकरांनी दाखवून दिलेला आहे आणि हा संपूर्ण कौल आम्हाला दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे प्रत्येक नगरसेवक काम करत होते, मेहनत करत होते. कोविड काळामध्ये जर कोण दिसत होतं तर फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक दिसत होते. म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक आलेले आहेत. आणि 100% जो 25 वर्षाचा यांचा भ्रष्टाचाराचा जो कारभार होता तो आम्ही संपूर्ण या ठिकाणी उखाडून काढला. किशोरी पेडणेकर यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रमुख विरोधक म्हणून तुम्हाला सभागृहात पाहायला मिळू शकतो. अजून अर्ज भरला नाही त्याच्या नाही, मी त्यांचे आभार मानते. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आपलं जे सभागृह असतं ते फार पारंपरिक आणि त्याची गरिमा आहे. त्या सभागृहामध्ये आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी मुंबईचे ट्रस्टी म्हणून बसतो. मुंबईच्या हिताचा, सुरक्षिततेचा सगळा विचार त्या ठिकाणी केला जातो. माझी अशी इच्छा आहे की सभागृह चालत असताना पक्ष विरोध बाजूला ठेवून मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि त्यांची पूर्ण सेवा करण्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. आमच्या गट आहे, शिवसेनेच्या रणरागिणी आमच्या बरोबर आहे. आमच्याबरोबर तर बरंच झालं तुमच्या शिवसेना युती आहे ना माझ्या. शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी आणि आमच्या भाजपच्या सगळ्या रणरागिणी आम्ही एकत्रच सभागृहामध्ये चांगला सभागृह चालवणार. मुंबईच्या
हिताचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी घेणार. तर काही पहिला मान जो आहे तो महिला महापौर महापौर बनेल काय पहिली हा मातृशक्तीला विजय मिळालेला आहे. या ठिकाणी आलेल्या माझ्या सगळ्याच नगरसेविका जिंकून आलेल्या, मी मगाशीही सांगितल्या, सगळ्याच रणरागिणी आहेत, रणांगण जिंकून या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यामुळे मातृशक्तीचा हा विजय आहे. रिझर्वेशन जे आहे ते सर्वसाधारण महिला झालेले आहे, त्यामुळे अर्थात या ठिकाणी महिलाच महापौर बसणार होते. आणि तुम्ही सांगितलं की पहिल्यापासून असं भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. त्या ठिकाणी पहिलंच कोणच काही सांगितलं जात नाही. पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतात त्याच वेळी आम्हाला तो निर्णय कळतो. तर येत्या मुंबई महापालिकेमध्ये नालेसफाई असतील, मिठीमध्ये शकता हा 25 वर्षाचा सगळा कचरा आहे, हाच सगळा काढण्याचं काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत आणि सभागृहामध्ये हा सगळा आम्ही कचरा काढून फेकून देणार आहोत. मुंबई महापालिकेची रुग्णालयाची त्याची दयनीय अवस्था आहे, औषधाची तुटवडा आहे, ते ह्या सगळ्याच विषयावरती, कारण कसं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळे जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचे सजेशन्स येणार, ठरावाच्या सूचना येणार, त्या पद्धतीने सगळे विषय हाताळले जाणार. पण प्रश्नच नाही, मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये एक वेगळा बदल तुम्हाला आता ह्यावेळी दिसणार. मुंबई महानगरपालिका सबसे बड़ी महानगरपालिका है और यहाँ पे महापौर पद मिलना और यहाँ पे बैठना ये बहुत ही गर्व की बात है. लेकिन मैं अभी भी आपको बोलती हूँ कि महापौर नहीं, हम सेवक करके काम करेंगे वहाँ पे. और ये बहुत बड़ा बजट रहने वाली इतनी बड़ी महानगर पालिका है. मुंबई कर की बहुत सारी अपेक्षा है, वो पूरा करने का काम हम यहाँ पे करेंगे. सुरक्षित मुंबई हो, खड्डे मुक्त रास्ते यहाँ पे पूरे होने वाले हैं. और जो अभी इन्होंने कहा कि रुग्णालय की जो अवस्था है वो भी देखी जाएगी. मेरा काम ज़्यादा से ज़्यादा जितना हो सके उतना विजिट करके मैं पूरी मुंबई में वो काम करती हूँ. बहुत बड़ा समस्या है, आप इसकी प्रायोरिटी है मुंबई में ट्रैफिक की बहुत समस्या है. फुटपाथ पे सीनियर सिटीजन को चलने के लिए जगह नहीं है, तो ये मेरे प्रायोरिटी के मुद्दे रहेंगे. सुरक्षित मुंबई, मुंबई के सब रुग्णालय कैसे रहेंगे, वो सब विषय इनको लेके मैं आगे काम करने वाली हूँ. मुंबई में घुसपैठ एक बड़ा मुद्दा है जिसको आपकी पार्टी लगातार नहीं, हमारे वैसे तो हमारे देवेंद्र जी, हमारे किरीट भाई, हमारे अमित भाई तो काम कर ही रहे. ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं, उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा वो पेपर वर्क सब चेक किया जाएगा. जो भी बांग्लादेशी रोहिंग्या उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल. और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा. मुंबई